माता बगलामुखीच्या दर्शनासाठी तुम्हालाही यायचं आहे का? तर इथे तुम्ही कशाप्रकारे याल ते आज मी तुम्हाला सांगणार हे मंदिर पडतं चंदीगड धर्मशाला रोडवरती. म्हणजेच तुम्ही इकडे धर्मशाला किंवा चंदीगडवरनं सुद्धा येऊ शकता. सकाळी गरम चहा घेत सुरुवात करा धर्मशाळेवरून. तुम्ही धर्मशालेमध्ये जिथे असाल तिथून तुम्हाला बस स्टॉप पर्यंत टॅक्सी मिळेल. रस्त्यामध्ये छान व्ह्यू एन्जॉय करा आणि पोहोचा बस स्टँडला. आणि इथून 55 ते 60 रुपयांमध्ये डायरेक्ट बस मिळते आपल्याला माता बगलामुखी मंदिरापर्यंत आणि हा प्रवास जवळपास 3.5 ते 4 तासांचा होतो. तसंच ही बस तुम्हाला कांग्रा बस स्टँड पासून सुद्धा मिळते. माता बगलामुखीच्या मंदिरात दर्शनाला येताना बरेचसे महत्त्वाचे मंदिरं सुद्धा तुम्हाला रस्त्यात लागतात. तुम्ही या मंदिरासोबत अजून बरेचसे मंदिरं सुद्धा रस्त्यात दर्शन करू शकता, ज्यांची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मी बसने आलेली, जर तुम्ही गाडी करून येताय तर तुम्हाला ते मंदिर फिरणं अजून सोयीस्कर होईल. माता बगलामुखी 10 महाविद्यांपैकी एक आहे आणि मातेलाच माता पितांबरी असंही म्हटलं जातं. माता बगलामुखी शत्रूंचा नाश करणारी आणि वाकशक्ती देणारी देवी मानली जाते. तर या मंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे. न्याय प्राप्तीसाठी, शत्रुनाशासाठी आणि विजयासाठी इथे विशेष पूजा केल्या जातात. आणि माता बगलामुखीला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे इथे दर्शनाला येणारे भक्त आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र घालतात. इथे होणारे होम बाबतीत सुद्धा मी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे, ती रील तुम्ही चेक करू शकता. इथे एक प्राचीन शिव मंदिर सुद्धा आहे, जिथे भरपूर मोठं शिवलिंग आहे. हे दर्शन करून तुम्ही इथला लंगर नक्की घ्याल. मंदिरामध्येच मोफत लंगर सेवा उपलब्ध आहे. मंदिराच्या बाहेर रेस्टॉरंट सुद्धा आहेत, बट इथला मंदिरातला प्रसाद एवढा छान आहे की तुम्हाला एकदा नक्कीच या ठिकाणी हे ट्राय करायला पाहिजे. मला तरी नवीन जागेवरच्या जेवणाची चव घ्यायला खूप आवडते. जर रील आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.